जे डाळिंब उत्पादक शेतकरी डिसेंबर महिन्यामध्ये इतर फवारणीचं नियोजन करणार आहेत, त्यांची डाळिंब बागी सध्या ताण अवस्थेमध्ये आहे. आपल्या डाळिंब बागेचं पाणी सध्या बंद आहे, जेणेकरून नैसर्गिकरित्या झाडाला ताण बसेल, झाडाची पानं नैसर्गिकरित्या पिवळे होतील, खाली पडतील आणि जे काही पानांमधला अन्नसाठा आहे तो काडीमध्ये स्टोअर होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे. यासाठी आपल्याला काही फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे. मग फवारणीचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करायचंय, तर ताण अवस्थेतल्या डाळिंब बागांसाठी म्हणजे उत्पादक शेतकरी डिसेंबर महिन्यामध्ये इथेल फवारणीचं नियोजन करणार आहे. खास करून त्यांच्यासाठी ताण अवस्थेतल्या बागांसाठी आपल्याला फवारणीचं नियोजन करत असताना ज्या दिवशी आपण आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत, ज्या दिवशी आपण आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत, त्याच्या 10 दिवसांनी 10 दिवसांनी आणि 10 दिवसांनी 10 दिवसांचं आपल्याला अंतर त्या ठिकाणी फवारणीचं ठेवायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला नियोजन त्या ठिकाणी करायचं. ज्यांच्या डाळिंब बागा या स्टोरेज अवस्थेत असेल त्यांना मी 8 दिवसाचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा 3 फवारणीचं नियोजन दिलेलं आहे. आणि ज्यांच्या डाळिंब बागा ह्या सध्या ताण अवस्थेमध्ये आहेत त्यांच्यासाठी 10 दिवसांचं असं नियोजन आपल्याला करून 3 फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर ज्या दिवशी आपण आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत त्या दिवसापासून पुढच्या 10 दिवसांनी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला 0050 त्या ठिकाणी घ्यायचं आहे. 1 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम. त्यानंतर चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचं आहे 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम. आणि फॉसल किंग कंपनीचा केन बिल्डर घ्यायचा आहे 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली. ज्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन आहेत जे काडीला मॅच्युअर करण्यासाठी आणि झाडाला नैसर्गिक ताण आणण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणार आहे. आणि जर आपल्या डाळिंब बागेवरती मावा दिसत असेल, थ्रिप्स दिसत असेल, उंटाळी काडीला मॅच्युअर करण्यासाठी आणि झाडाला नैसर्गिक ताण आणण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणार आहे. आणि जर आपल्या डाळिंब बागेवरती मावा दिसत असेल, थ्रिप्स दिसत असेल, उंटाळी दिसत असेल तर यामध्ये आपल्याला कीटकनाशक त्या ठिकाणी ऍड करायचं आहे. तर कीटकनाशकामध्ये आपण ऍक्ट्रा असेल जे आपल्याला 0.4 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. ऍसिटामाप्राइड असेल जे 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम घ्यायचं आहे. किंवा इमिडाक्लोरोपिड असेल जे 1 लिटर पाण्यासाठी 0.5 मिली घ्यायचे. या तिघांपैकी कुठलंही एक कीटकनाशक आपल्याला या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, जर आपली डाळिंब बाग ही ताण अवस्थेमध्ये आपण सोडलेली असेल, आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद केलेलं असेल, पाणी बंद केल्यापासून 10व्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला 0050 हे 1 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम घ्यायचं आहे. चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट हे 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि केन बिल्डर हे 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला 2 मिली त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि जर बागेवरती थ्रिप्स, मावा किंवा उंटाळी यापैकी कुठलीही कीड जर आपल्याला दिसत असेल तर आपल्याला ऍक्ट्रा 1 लिटर पाण्यासाठी 0.4 ग्रॅम, ऍसिटामाप्राइड 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम किंवा इमिडाक्लोरोपिड 1 लिटर पाण्यासाठी 0.5 मिली या तिघांपैकी कुठलंही एक कीटकनाशक या फवारणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. ही फवारणी केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने डाळिंब बागेवरती ताण येण्यासाठी, काडी मॅच्युअर होण्यासाठी आणि पानं पक्व होऊन पानामधला अन्नसाठा काडीमध्ये उतरण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे. केन बिल्डर त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. ज्याचा केन बिल्डर वापरल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण इथ्रेल फवारणी करणार आहोत, पहिलं पाणी देणार आणि ज्यावेळेस आपल्याला मादी कळी भेटणार आहे तर आपल्याला त्याचा मादी कळीचा स्ट्रोक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला भेटणार आहे. वाटल्यास तर आपल्याला काही 1-2 लाईन त्या ठिकाणी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी वापरले त्यांनी हा अनुभव त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी केन बिल्डरचे बघायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्याला या ताण अवस्थेमध्ये त्याचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्या गणितानुसार ही पहिली फवारणी झाल्यानंतर पुन्हा 10 दिवसांनी दुसरी फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला डीएपी आणि काळा गुळ यांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. डीएपी म्हणजे 1846 जे आपण बेसल डोस मध्ये वापरतो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती वापरायचे आहे. मग याचा फवारणीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचा आहे, 1846 म्हणजे डीएपी हे 1 लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे.
आणि काळा गुळ जो आपण स्लरीसाठी वापरतो तो 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. फवारणी करण्याआधी डीएपी म्हणजे समजा जर आपल्याला 100 लिटर फवारणीसाठी जर पाणी लागत असेल तर 500 ग्रॅम डीएपी ही आपल्याला आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. आणि भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण फवारणी करणार असू त्यावेळेस आपल्याला हे जी काही डीएपी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तर ते आपल्याला त्या ठिकाणी गाळून घ्यायची आहे. जे काही आपल्याला द्रावण भेटणार आहे त्याचा फवारणीसाठी आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. अशा पद्धतीने डीएपी 1 लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम घेऊन आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच्या द्रावणाचा वापर आपल्याला फवारणीसाठी घ्यायचा आहे. आणि काळा गुळ 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम घेऊन अशा पद्धतीने आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी काळी मॅच्युरिटी करण्यासाठी, पानं पक्व करण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या ताण आणण्यासाठी आपल्याला डाळिंबागेवरती त्या ठिकाणी घ्यायची आहे. पहिल्या फवारणीमध्ये आपण 0050 हे 1 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम घेतलं होतं. तर या तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला 0050 हे 1 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅम घ्यायचं आहे. बोरॉन हे 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि केन बिल्डर पुन्हा एकदा 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. जर पुन्हा थ्रिप्स वगैरे, मावा वगैरे जर काही वाटत असेल तर आपल्याला यामध्ये जे काही मी कीटकनाशक सांगितले त्यामध्ये ऍक्ट्रा झालं 0.4 ग्रॅमने, ऍसिटामाप्राइड झालं 0.5 ग्रॅम, क्लोरोपिड झालं 0.5 मिलीने. या तिघांपैकी कुठलंही कीटकनाशक त्या ठिकाणी आपल्याला या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या 3 फवारण्या आपल्याला करायच्या. पुन्हा एकदा सांगतो, थोडक्यात सांगतो. आपली डाळिंब बाग ही तानावर सोडल्यानंतर 10 दिवसांनी पाणी बंद केल्यानंतर 10 दिवसांनी पहिली फवारणी घ्यायची आहे. 0050 पाण्यासाठी 10 ग्रॅम, क्लिटेन मायक्रोटन 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि केन बिल्डर 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली. ही फवारणी झाल्यानंतर 10 दिवसांनी आपल्याला डीएपी आणि काळा गुळचा वापर आपल्याला फवारणीसाठी घ्यायचा आहे. डीएपी 1 लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम घ्यायची आहे. ती आदल्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याच्या द्रावणाचा फवारणीसाठी वापर करायचा आहे. आणि काळा गुळ 1 लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी 2 ग्रॅम घ्यायचा आहे. ही फवारणी झाल्यानंतर पुन्हा 10 दिवसांनी तिसरी फवारणी करायची आहे. त्यामध्ये 0050 15 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर बोरॉन 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम घ्यायचा आहे. आणि केन बिल्डर हे 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली त्या ठिकाणी घ्यायचे. तर थ्रिप्स, मावा, उंटाळी वगैरे जर बागेवरती वाटत असेल तर ऍक्ट्रा 1 लिटर पाण्यासाठी 0.4 ग्रॅम किंवा ऍसिटामाप्राइड 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम किंवा इमिडाक्लोपिड हे 1 लिटर पाण्यासाठी 0.5 मिली. या तिघांपैकी कुठलंही कीटकनाशक. अशा पद्धतीने या 3 फवारणीचं नियोजन आपल्याला ताण अवस्थेतल्या बागांसाठी करायचं आहे. आणि ही तिसरी फवारणी झाल्यानंतर 10व्या दिवशी आपल्याला इथ्रिल फवारणी आपल्या डाळिंब बागेवरती करायची आहे. तर इथ्रिल फवारणी करत असताना बऱ्याच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की इथ्रिलचं प्रमाण हे आपल्याला डाळिंब बागेवरती किती घ्यायचं आहे. तर इथ्रिल फवारणी करत असताना इथ्रिलचं प्रमाण हे आपल्याला आपल्या डाळिंब झाडाच्या नैसर्गिकरित्या झालेल्या पानगळीनुसार त्या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे.